मराठा सेवा संघ के 34वें स्थापना दिवस के अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। आपकी प्रगति हाथ में काठी पत्थर लेकर नहीं तो किताब लेकर होगी, ये बताने वाला एकमेव संगठन जो है वो है मराठा सेवा संघ। 1 सितंबर 2024 को मराठा सेवा संघ के स्थापना दिवस के निमित्त अंतर्राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड द्वारा जिजाऊ पूजन का आयोजन किया गया। इस खास अवसर पर मराठा सेवा संघ के अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर साहब ने मार्गदर्शन प्रदान किया और शुभकामनाएं दी। जिजाऊ सर्व भगिनींनो, बांधवांनो, आपणा सर्वांना मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनाच्या अनंत अनंत सदिच्छा। मित्रांनो, मराठा सेवा संघाच्या गेल्या 34 वर्षांच्या वाटचालीत आपण असंख्य लोकांना वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी यशस्वी काम केलेले आहे। याबद्दल आपणा सर्वांचेच अभिनंदन करत असताना माझी आपणास विनंती आहे की सध्या राज्य असो, राष्ट्र असो की आंतरराष्ट्रीय पातळीवर असो, अनेक विषयांनी वेगळंच वळण घेतलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ व 33 कक्षांचं काम जे आहे ते शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचून अत्यंत गतिमान राहणं आवश्यक आहे। असे असतानाही आपण कुठेतरी ढेपाळलेलो आहोत, कमी पडलेलो आहोत, किंवा आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ, कार्यक्रम, नेटवर्क, अर्थबळ नाही। त्यामुळे जे पदाधिकारी असतील, सहानुभूतीदार असतील, त्या सर्वांना या निमित्ताने माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण आपल्या पातळीवर एकत्रित येऊन, एकत्र बसून, एकत्र चर्चा करून, पुनर्बांधणी करून मराठा सेवा संघ व 33 कक्षांचं कामकाज पुन्हा एकदा जोमाने पुढे जाईल हे पाहावे। मित्रांनो, आपले प्रेरणास्थान जिजाऊ आहे। जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई एवढीच त्यांची ओळख नाही, तर जगामध्ये एक परिवर्तनाची नांदी आणणाऱ्या आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करणाऱ्या, जगभरातील आजच्या काळातील, वर्तमानातील सर्व स्त्रियांचे ते प्रतिनिधित्व करतात। याचा अर्थ असा की आज आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर जगभरातील प्रत्येक स्त्री ही आजची जिजाऊ झाली पाहिजे आणि त्यासाठी त्याची सुरुवात जग बदलेल तेव्हा बदलेल ती आपल्या स्वतःच्या पासून, स्वतःच्या कुटुंबापासून झाली पाहिजे, अशी मराठा सेवा संघाची अपेक्षा आहे। आणि त्या अंगानेच जिजाऊ ब्रिगेडची आपण स्थापना केली, सुरुवात केलेली आहे। जगभरातील प्रत्येक स्त्री ही सबल असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे, अत्यंत चांगल्या पद्धतीने सशक्त असली पाहिजे, आर्थिक आणि शैक्षणिक अंगाने ती परिपूर्ण असली पाहिजे, ही मराठा सेवा संघाची भावना आहे। आणि त्यासाठी जिजाऊ ब्रिगेड कार्यरत असावी, शेवटच्या स्तरातील स्त्रीपर्यंत ती पोहोचावी अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्य भारत देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडची झेप आपण घेतलेली आहे। आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं स्थापना किंवा सुरुवात जिजाऊ ब्रिगेडच्या पट्टाया, बँकॉक, थायलंडमधील 2 वर्षापूर्वी झालेल्या एका अधिवेशनाने झालेली आहे। या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड असावी ही संकल्पना मयुराताई देशमुख
व त्यांच्या सहकारी वनिताताई आरबट यांनी मांडली आणि आज आपल्याला आनंद होतो, अभिमान वाटतो की यांच्या प्रयत्नातून आपण आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड स्थापन करून त्यांचे पदाधिकारी नेमण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. अपेक्षा एकच आहे की लवकरच आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड ऑनलाईनवरून ऑफलाईन येणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी पुढील काही कार्यक्रमांचं आयोजन करून पश्चिमेकडे किंवा युरोपमध्ये किंवा दुबईसारख्या ठिकाणी, अबुधाबीसारख्या ठिकाणी पुढील अधिवेशन घेऊन केवळ भारतातील किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील महिला कशा जमतील यासाठी प्रयत्न करावेत. भगिनींनो, आजच अखिल भारतीय जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन सुरत येथे सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर आपण पोहोचू अशी सुद्धा आपल्याला अपेक्षा नव्हती, परंतु मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार आणि त्यांच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील यांनी अत्यंत कष्टाने, परिश्रमाने भारतातील 36 राज्यांमध्ये जिजाऊ ब्रिगेड सुरू केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असतानाच महाराष्ट्रातही जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सीमाताई बोके यांनी चांगला झंझावात सुरू केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन फिरून पुनर्गठन करणे, केडर कॅम्प आयोजित करणे आणि नवीन कार्यक्रम राबविणे हे सुरू केलेलं आहे. याबद्दल सर्वांचंच अभिनंदन करत असताना विनंती आणि सूचना आहे की राज्य असेल, देश असेल, आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरची कार्यकारिणी असेल, आपल्या सर्वांचा आपसामध्ये संवाद असावा, संपर्क असावा, तसेच समन्वय असावा अशी अपेक्षा आहे. भगिनींनो, करता येण्यासारखं खूप काही आहे. त्यासाठी काही सूचना, मुद्देसूद मी आपल्याला सांगतोय. त्यावर विचार करून कृतीशील असेल ते करावं अशी एक विनंती आहे. भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला जागतिक पातळीवर जायचं असेल तर आपल्याला जागतिक झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक भगिनीने आपलं व्यक्तिमत्व जागतिक होण्यासाठी गरज भासल्यास विशेष वर्ग लावून, वाचन करून, अभ्यास करून तयार व्हावं अशी माझी पहिली सूचना आहे. पहिला टप्पा त्यातला पुन्हा आपण प्रत्येकाकडे पासपोर्ट असला पाहिजे आणि नसेल तर तो पासपोर्ट लगेच काढून घ्यावेत. जगाचा भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, महिलांचा इतिहास शिकून घ्यावा, समजून घ्यावा आणि त्याबद्दल सातत्याने कुठले न कुठले चर्चासत्र आयोजित करावेत. प्रत्येक भगिनीने बहुभाषिक असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याच्या युगात मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तीनही भाषा आपल्या मातृभाषा झालेल्या आहेत. या पलीकडे आता प्रत्येक भगिनीला अन्य आंतरराष्ट्रीय भाषा किंवा परदेशी भाषा, उदाहरणार्थ फ्रेंच असेल, जर्मन असेल, डच असेल, स्पॅनिश असेल, अरेबियन असेल किंवा अगदी आपल्या शेजारची चायनीज असेल, जपानीज असेल, ह्या जास्तीत जास्त भाषा शिकून घेण्याची गरज आहे. तरच आपण जागतिक झालो असं आपल्याला समजायचं. त्यामुळे बहुभाषिक होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकीने गटागटाने का होईना परदेशात जावं, तिथला अभ्यास करावा आणि काही गोष्टी आपण तिथून समजून घ्याव्यात. तिथलं महिलांचं जीवन कसं आहे, काय आहे, कशा पद्धतीने त्यांच्यासमोर काही प्रश्न असतील त्यांचा विचार करावा आणि सामाजिक, धार्मिक, आर्थिक समस्या किंवा त्याच्यावर काय काय चालतंय त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी युनायटेड नेशन्समध्ये विविध देशात कार्यरत महिला संघटना आहेत. एक आंतरराष्ट्रीय महिला संघटना युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून सुद्धा चालतंय. वेगवेगळ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिलांची संमेलनं भरत असतात. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने रजिस्ट्रेशन करून त्यांच्यासोबत अटॅच व्हावं आणि त्यामध्ये आपले प्रतिनिधी पाठवून आपले विचार तिथे मांडणं गरजेचं आहे. वेगवेगळे विषय घेऊन नियमितपणे पेपर्स लिहून आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ते प्रकाशित केले पाहिजेत. आता सध्या आपल्याला ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांच्या
उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या जागतिक पातळीवरील वेगळ्या वेगळ्या संघटनांसोबत जुळून घेणं अत्यंत गरजेचं आहे। महिलांचे हक्क, अधिकार, कर्तव्य समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी मानवाधिकाराचा अभ्यास असणं हे सुद्धा गरजेचं आहे। म्हणून युनायटेड नेशन्सचं जे काही काम आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक महिला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर अत्यंत स्वयंभू पाहिजे, सक्षम पाहिजे, तरच आपण काही करू शकू हे लक्षात घेतलं पाहिजे। जग बदलायचं तेव्हा बदलेल, पहिला आपण बदललं पाहिजे। तसंच समाजाला पुढे नेण्याच्या अगोदर पहिला आपण आणि आपलं कुटुंब, मी, माझा नवरा, माझी लेकरं किंवा माझे जवळचे आई वडील, सासू सासरे यांना मी आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर घेऊन जाईल ही प्रत्येक भगिनीने एक शपथ घेतली पाहिजे असं माझं मत आहे। भगिनींनो, सध्या समाजात गरीब श्रीमंत, वयस्कर तरुण, अशिक्षित शिक्षित, ग्रामीण शहरी, अविवाहित विवाहित, विधवा साधवा असे खूप प्रकार महिलांच्या बाबत आज आपल्याला दिसत आहेत। आपण त्याकडे कानाडोळा न करता शेवटच्या स्तरापर्यंत रजलेल्या गांजलेल्या ज्यांना आपली गरज आहे त्या महिलांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांना बरोबरीने आणलं पाहिजे, त्याचा विश्वास दिला पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये केवळ आपल्या राज्यात, देशातच नाही तर जागतिक पातळीवर महिलांवरील अन्याय, अत्याचार किंवा बलात्कार याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आपल्याला दिसतं आहे। ते कसं थांबवता येईल आणि त्याच वेळेस महिलांचा विकास करत असतानाच लहानपणापासून बालकांना, विशेषतः पुरुष बालकं जे आहेत यांना कशा पद्धतीने आपल्याला एक सकारात्मक अंगाने तयार करता येईल ही सुद्धा जबाबदारी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने घ्यावी अशी माझी एक आपल्याला सर्वांना विनंती आहे। भगिनींनो, करण्यासारखं खूप काही आहे पण त्याची सुरुवात कुठेतरी केली पाहिजे। अन्यथा नुसतं आपण चर्चासत्र काय करावं काय नाही याच्यावर गप्पा मारत बसू, ऑनलाईन काहीतरी करत बसू, त्याने होणार नाही। तर यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आपले अधिवेशन झाले पाहिजेत, शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येक देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे सगळं आपण करावं अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या सदिच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ। इस आयोजन में देश विदेश से जुड़े जिजाऊ ब्रिगेड के पदाधिकारियों ने भी अपनी शुभकामनाएं व्यक्त की। मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे सेवा संघाचे, जिजाऊ ब्रिगेडच्या आणि 33 पक्षाचे लोक जमलेलो आहोत आणि त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडला शुभेच्छा द्यायला, वर्धापन दिनाला शुभेच्छा द्यायला माडे साहेब आपल्याला 2 शब्द शुभेच्छा पण बोलतील। नमस्कार, मी रवींद्र आडे, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ अमरावती। इंटरनॅशनल जिजाऊ ब्रिगेड वॉरियरला पुढील वर्षासाठी माझ्या शुभेच्छा। तसेच आज मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा। मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते आणि संपूर्ण मराठा समाजाला शुभेच्छा। त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेड हे एक मराठा सेवा संघाचा महत्त्वाचा अंग आहे, महत्त्वाचा कक्ष आहे आणि जिजाऊ ब्रिगेडमुळेच मराठा सेवा संघाची खरं स्थिती वाढलेली आहे आणि जिजाऊ ब्रिगेडचं काम आता महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर पूर्ण जगात पसरलेलं आहे आणि अशा या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटनेला, त्यांच्या सर्व वारियर्सला मराठा सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे मी शुभेच्छा देतो। मी प्रकाश राऊत, मराठा सेवा उद्योजक पक्षाचा उपाध्यक्ष। या 34व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व उद्योजक, सर्व मराठा सेवा संघाचे सर्व सदस्य यांना शुभेच्छा देतो। जिजाऊ, मी अरविंद दत्तात्रय गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र। मराठा सेवा संघाला आता स्थापन होऊन जवळपास 34 वर्ष झालेले आहेत आणि या 34 वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तसंच 32 कक्षाच्या माध्यमातून
समाजामध्ये जी एक क्रांती घडवून आणलेली आहे, त्याला हे सर्व समाजातली सगळी मंडळी जी आहे त्या सगळ्यांचं ते काम आहे. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचं मागच्या वर्षीपासून जे काही कार्य सुरू आहे त्यांना मराठा सेवा संघाच्या शुभेच्छा. त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये अग्रेसर राहावं, सातत्यानं काम करत राहावं आणि महिलांना पुढच्या या शतकामध्ये जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न करावेत. एज्युकेशन या फील्डमध्ये, उद्योजक या फील्डमध्ये आणि राजकारण या फील्डमध्ये, सगळ्या फील्डमध्ये महिलांनी समोर यावं. हे मराठा सेवा संघाचा एक मूळचा गाभा आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. सर्वांना जय जिजाऊ. मी डॉक्टर शारदा जाधव, भारत. मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मराठा सेवा संघाची एक महत्त्वाची शाखा म्हणजे जिजाऊ ब्रिगेड. माननीय मयुराताई देशमुख यांच्या प्रेरणेने ग्रासरूट लेवल ते ग्लोबल लेवलपर्यंत जिजाऊ ब्रिगेडनी गरुड झेप घेतलेली आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या पुढील कार्यासाठी विशेष शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ ही संस्था 1990 सालापासून पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी संस्था आहे. या संस्थेला आज 34 वर्ष पूर्ण झाली. अशा या वैचारिक चळवळीतून अनेक वक्ते तयार झाले, अनेक लेखक तयार झाले, अनेक कलाकार तयार झाले. आदरणीय खेडेकर साहेबांनी अकोला येथे सेवा संघाचे एक छोटंसं रोपटं लावलं होतं. त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार, मी प्रिया सचिन मांगलेकर, आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड झांबिया अध्यक्ष, आफ्रिका. 1 सप्टेंबर 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना झाली. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं व्यवस्थापन निर्माण करणे हे या संघाचं उद्दिष्ट. सामाजिक परिवर्तनातूनच राष्ट्रीय विकासाची बुरुज उभे राहतात, असेच आमचे आदरणीय प्रेरणास्थान ॲडव्होकेट शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठी समाज बांधवांसाठी खूप सारे प्रयत्न केले. त्यांना शिक्षणासाठी आणि अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाची त्यांनी स्थापना केली आणि आज या निमित्ताने सर्व मराठी समाज बांधवांना आणि मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मी वैशाली वायाळ, दुबई अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड. मराठी सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मराठी सेवा संघाने वेगवेगळ्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप बदल घडवून आणले आहेत. असेच मराठी सेवा संघाचे कार्य विविध स्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस वाढत जावो हीच शुभेच्छा. जय जिजाऊ. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे. आज मराठा सेवा संघाची ही वाटचाल 34 वर्ष पूर्ण होऊन 35व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि मराठा सेवा संघ त्याचे 33 कक्ष आणि जिजाऊ ब्रिगेडची ही वाटचाल अमरावतीमधून सुरुवात होऊन आज अमरावती जिल्हा आणि राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला आहे. मला हाच एक संदेश द्यायचा आहे अध्यक्षांनी की सर्व महिलांनी जिजाऊच्या ज्या संस्कार आहेत, जे मर्यादा आहे आणि जे गट आघाडी आहे ती आज गट आघाडी जिजाऊ ब्रिगेडची बनलेली आहे. कारण आज महिला
जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील दुबईवरनं तुमच्यासोबत आज जुडलो आहे. तुम्ही सगळे लोक आजच्या ह्या आपल्या मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्रित आलात आणि तुमचे विचार इथे मांडले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मराठा सेवा संघ जे एक छोटंसं रोपटं शिवश्री खेडेकर साहेबांनी 34 वर्षापूर्वी लावलं होतं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला असा विचार करायचा आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे की आपल्या संघटनेच्या कार्यामुळे समाजावरती काय प्रभाव पडला आहे आणि भविष्यात आणखी काय करता येईल, जेणेकरून आपल्याला आणखी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन काम करून आपल्या समाजाला इथून पुढे कसं नेता येईल. काळ बदललेला आहे, पण मराठा सेवा संघाचे विचार हे काळाच्या पुढे आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. मी रामेश्वर कोहकडे, नेदरलँड. आज 1 सप्टेंबर 2024 रोजी मराठा सेवा संघ या संस्थेस 34 वर्ष पूर्ण झाले असून 35व्या वर्षामध्ये ही संघटना पदार्पण करीत आहेत. 1 सप्टेंबर 1990 साली आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी या संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर प्रबोधनाची जी भारताची आणि महाराष्ट्राची परंपरा आहे ती तेथून पुढे तरुणांच्या युवकांच्या मनामध्ये तेवत ठेवली. एकेवेळी दगड घेऊन रस्त्यावर उतरणारे तरुण मराठा सेवा संघ या संघटनेच्या विचारांनी प्रभावित होऊन घरोघरी ग्रंथालय स्थापन करून पुस्तके वाचायला लागली, समजून घ्यायला लागली. सर्व युवकांचे प्रबोधन झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये तरुण प्रगती करून पुढे जाऊ लागले. तर आज मराठा सेवा संघ 35व्या वर्षात पदार्पण करत असताना मी त्यांच्या या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यास मनोमन सदिच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय जिजाऊ. डिअर फ्रेंड्स, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. Today, Sunday, 24th September 1st, it's Maratha Seva Sangh's 34th anniversary day completion. And it's again a beginning of the 35th year. I, Jayant Pramila Bhagwat Rangari, member of Chhatrapati Shivaji Maharaj International Vichar Manch, Dubai and Satyashodak Dubai, heartily wishes you all on this great day. जय जिजाऊ जय शिवराय. मी अभिजित देशमुख. मी सुनीता देशमुख, दुबईवरून मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिवसासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. गेल्या 34 वर्षात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्हाला जी सत्य विचाराची शिदोरी मिळाली, त्यामुळे आज परदेशात येऊन देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसला. त्यामुळे विशेष म्हणजे शिवश्री खेडेकर साहेब तसेच मराठा सेवा संघाच्या इतर सर्व मान्यवरांचे विशेष आभार. आणि इथून पुढेही हा विचारांचा वारसा असाच आम्हाला भेटत जाऊ आणि तो आम्ही जोपासत राहू हीच अपेक्षा. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा सेवा संघाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मराठा सेवा संघाच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी विजयसिंह शिंदे, राहणार दुबई. मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब दुबईला आले होते. त्यावेळी आम्हाला त्यांचा सहवास लाभला. काही दिवसातच त्यांनी कितीतरी अनमोल विचार आम्हाला दिले. सेवा संघातील व्यक्ती या विचारांनी जोडलेल्या आहेत. मराठा सेवा संघाची विचारसरणी ही आपणास काळाच्या पुढे जाऊन विचार करण्यास भाग पाडते आणि त्यामुळे आपली प्रगती होते हे प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच दुबई आणि सत्यशोधक दुबई मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनासाठी आपला मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ. मी साधना मांडवकर, शाखा प्रमुख कॅनडा.
जय जिजाऊ. मी सारंग माडगुळकर, कॅल्गरी कॅनडाहून आम्ही बोलत आहोत. मराठा सेवा संघ यांच्या 1 सप्टेंबर वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्व शिवप्रेमी जनांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. या प्रसंगी 22 नोव्हेंबर 2022 मध्ये जे या पुस्तकाचं उद्घाटन झालं होतं त्याबद्दल आम्ही सौ मयुराताई देशमुख आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे आभार मानतो. 26 ऑगस्ट या दिवशी मालवणला सिंधुदुर्गमध्ये जो शिवरायांचा पुतळा कोसळला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि जनतेने जे आंदोलन सुरू केलेले जोडेमारा आंदोलन या सरकारविरुद्ध त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आणि शिवरायांच्या पुतळा अवमान प्रकरणी त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. इसके साथ ही इस कार्यक्रम में विविध उपक्रमों का आयोजन किया गया. जिसमें गुणवंत विद्यार्थियों का सम्मान भी शामिल था. मराठा सेवा संघ जिला शाखा अमरावती द्वारा किए गए आह्वान को व्यापक समर्थन मिला है. इस आह्वान के चलते मराठा सेवा संघ द्वारा एक छात्रा की शैक्षणिक अड़चनों को कुछ हद तक दूर करने में सहायता मिली है. इस महान कार्य में योगदान देने वाले सभी दाताओं का हम हृदय से आभार व्यक्त करते हैं. हमें आशा है कि भविष्य में भी आपसे ऐसा ही सहयोग मिलता रहेगा. सभी का मनपूर्वक आभार और धन्यवाद.